सई, मॅडम कुठे आहेत? अरे आले नाहीत अजून. नाही, तुम्ही म्हणालात की संध्याकाळपर्यंत येतील. आता रात्र झालीये. पहा सर, 8 वाजले. आम्ही म्हणलं होतं सांच्याला येत्याल. हे नव्हतं म्हणलं की 8 सांच्याला येत्याल. कळलं काय? हो, मला तुमच्यावर आधीपासूनच संशय होता. जोरदार, तुला पण इथे नोकरी मिळू शकते. तू पण प्रत्येक गोष्टीत सरसर म्हणतोस ना. तुम्ही फार विनोदी आहात सर. मला फार मजा आली. पण तुम्ही या हॉटेलमध्ये नाही राहू शकत सर. आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. अरे असं कसं नाही राहू शकत? आम्ही पूर्ण पैसे दिलेत. तुम्ही स्वतः जाणार की मी उचलून बाहेर फेकू सर? गार्ड्स, लय भारी लय भारी लय भारी. अपमान बी किती माननं करत्यात इथं. थँक्यू सर. आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. आता तोंड काळं करा सर. आम्ही नाही जाणार. पळा रे. हं? पकडा त्यांना. त्या साईडला. Yes. Huh? तुझ्या बोक्याने माझा मेकअप खराब करून टाकला. सोडणार नाही मी तुला. इथे बोक्या उड्या मारतात. कसं हॉटेल आहे हे? चांगलं हॉटेल आहे. काळजी नसावी मॅडम. आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. आता यांना पकडून बाहेर फेकतो. आता कुठे पळून जाशील? हनी, पळ. अरे अरे, अरे मदत करा. माझा चिकू लिफ्ट मध्ये अडकलाय. मदत करा. अरे कोणीतरी मदत करा. दरवाजा बंद करून काय होणार आहे यार? हॉटेलच्या स्टाफ कडे डुप्लिकेट चाव्या असतात. मग आता काय करायचं? दरवाजा उघडा, बाहेर या. आता आपण काय करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. चला माझ्यासोबत. हनी, तुझी ती डीव्हीडी लाव. कुठे आहात तुम्ही सगळे? मॅडम, हे आमच्यावर हल्ला करतायत. मॅडम, तुम्ही आलात? आतापर्यंत तुम्ही जे करत होता ते मी गपचूप सहन करत होते. सॉरी मॅडम, पण मी अजून काहीच केलं नाही. पण जर माझ्या मुलांना काहीही झालं तर मी सहन नाही करणार. सॉरी, पण आमच्या परंपरेलाही काही व्हायला नको. त्यांनी हॉटेलचं खूप मोठं नुकसान केलंय. आतापर्यंत तुम्ही माझा दुर्गेचा अवतार नाही पाहिलाय. तुम्ही धमकी देता आहात, हे योग्य नाहीये.
ही धमकी अजिबात नाहीये. तुम्हा सर्वांना मी बघून घेईन. प्लीज तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही आमच्या पाहुणे आहात आणि पाहुण्यांना खुश ठेवणं आमची परंपरा आहे. माझ्या मुलांवर हल्ला केलाय तुम्ही. तुम्हाला मी गोळ्या घालेन. हं. गोळी? पण मी तर अजून काहीच केलं नाहीये. निवांत झोपा. आता ह्यांच्यातलं कोणी बी परत येणार नाही. कळलं काय? हो, आणि सकाळपर्यंत मॅडम येतीलच. सकाळ झाली पण मॅडम अजून आल्या नाहीयेत. आपल्याला उगाच हॉटेल सोडावं लागलं. कुठे अडकलो यार? मॅडमचा मोबाईलही पर्स मध्ये आहे. त्यांच्याशी संपर्कही करता येत नाहीये. मॅडम ना त्या अकबर भोपालीनं सांगितलं असेल. कळलं काय? हो ना, मॅडम येईपर्यंत आपण जरा बीचवर फिरून येऊया ना. चला, टिपा टॅक्सी. एखाद्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊया. ती पहा टॅक्सी उभी आहे. त्याला सांगितलं तर तो आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये घेऊन जाईल. ओ भाऊ, आम्हाला एखाद्या बीचवर घेऊन चला ना. अरे ये थांब थांब थांब. शेवटी आमच्या जाळ्यात पकडला गेला. आता चांगला आहे. अरे यार तुम्ही परत. भाऊराया, हा म्हणतोय आपण याच्या जाळ्यात अडकलो. कुठे आहे जाळं? अरे गप्प बस. डोक्याला शॉट नको देऊ. दे कॅमेरा दे. चाल चाल लवकर दे. दे दे सोड सोड दे सोड. सोड 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 बोललो ना. सोड सोड. सोडा रे. काय चाललंय? हे सोड सोड. जोर लगा के ऐशा. थांबा, हे मदत करतो. काय चाललंय काय? हे सोड सोड सोड. हे सोडतो का आता? सोड. हे गप 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 सोड. सोड सोड. हे तू सोडू नको मजनू. हाय सोडणार भाई. अरे स्टेरिंग नको सोडू. हा जगास. अरे गाडी ठोकली. चांगलंय. अरे गाडवा, गाडी ठोकलीये. यात काय चांगलंय? चला बाहेर उडी मारा. हे उठायच्या आधी पळा इथून. लालाबाई पासून किती वेळ वाचून राहाल? ये मजनू, उठ चल उठ. लवकर उतर. ते बघ सगळे पळतायत. पकडा त्यांना. लैलाबाई. अरे लैला नाही रे, लालाभाई. लालाभाई समजलं? अरे मारू नका लालाबाई. सगळं सारखंच आहे. अरे एकच गोष्ट कशी असेल? लैलाला मिशा होत्या का? नव्हत्या माझ्या बापा. अरे घनचक्कर, सीट बेल्ट काढ. अरे लैलाबाई, टेन्शन मुळे डोक्याचा फ्यूज उडतो कधी कधी. अरे लैला नाही रे, लाला. लाला लाला भाई चल. चला इकडे चला. नाही इकडे. नाही नाही इकडे चला. नाही नाही इकडे चला. इकडे. अरे बसा. सरळ चला इकडे.
ए,